हॉटेलमध्ये खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा पार पडलेला आहे। अनेक मंत्री, महत्वाचे नेते, सेलिब्रिटीज या कार्यक्रमाला उपस्थित होते। कायनात दारा यांच्या सोबत पार्थ पवार यांचा साखरपुडा पार पडलेला आहे। पुन्हा एकदा पवार कुटुंब या निमित्तानं एकत्र पाहायला मिळणार असल्याचं बोललं गेलं होतं। पेपरफुटी प्रकरणामध्ये सपकाळांकडून माझी बदनामी करण्यात आल्याचं वक्तव्य अभिमन्यू पवार यांनी केलंय। कुठलाही संबंध नसताना माझ्यावर आरोप केले गेले असं म्हणत अभिमन्यू पवारांनी हर्षवर्धन सपकाळांविरोधात तक्रार केलेली आहे। मी कालच त्यांच्या विरुद्धमध्ये आमच्या औसा पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि माझे वकील लवकरच त्यांना म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्येच त्यांना कायदेशीर नोटीस पण देणार आहेत। कारण माझा कसलाही दुरान्वये सुद्धा कसलाही संबंध नसताना माझं त्याच्यामध्ये त्यांनी नाव गवलेलं आहे। ॲक्च्युली राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक झालेल्या आहेत। कुठेही काय नाव ठेवायला जागा नाही। इथल्या लोकांना वाटतंय की केंद्रामध्ये जशा पद्धतीनं एक माहोल तयार झालं तसं माहोल तयार होतंय का, हा एक बालिश प्रयत्न सपकाळ साहेबांच्या माध्यमातून होताना मला दिसतोय। मुळात झालेले जे आरोप आहे आणि जो संशय आहे त्या संशयाच्या अनुषंगानं चौकशी होणं, चौकशीला आम्ही सामोरे जात आहोत अशा प्रकारची भूमिका ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी घेणं कुठेतरी आवश्यक होती। मात्र ती न घेता आता कुठेतरी मानहानीचा दावा करू, गुन्हे दाखल करू, म्हणजे एकंदरीत चोराच्या मनात चांदणं असल्याचं या निमित्तानं कुठेतरी एक सिद्ध होत आहे। झालेल्या आरोपातून जे होत असणारी त्याची आलेली त्यांना चीड आहे ही समजण्यासारखी आहे। या प्रकरणात न्यायालयात जर प्रकरण जात असेल तर आनंद आहे। विनापरवाना खाद्यपदार्थ विक्रीवर आता पूर्णपणे बंदी असणार आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेली आहे। शिवाय शाळेतल्या कॅन्टीन चालवण्यासाठी सुद्धा FSSAIचा परवाना बंधनकारक असेल। जेवण पुरवणाऱ्यांना सुद्धा FSSAIचे नियम बंधनकारक असतील असं सुद्धा तुकाराम मुंढे यांनी जाहीर केलेलं आहे। स्कूलमध्ये जे प्रोव्हाइड करतात ते असतील किंवा अंगणवाडीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतील यांना हे फक्त फसाई लायसन्स असणारेच असू शकतात। जर नसतील तर त्यांना लायसन्सवालेच अपॉइंट करावे लागतील। विदाऊट लायसन्स होल्डर यांना आपल्या स्कूलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये फूड सर्व्ह करू शकत नाहीत। त्याचबरोबर फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड हा प्रॉमिनंट प्लेसला असेल आणि फूड सेफ्टी सुपरवायझर याची सुद्धा पूर्तता करणं हे बंधनकारक असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।